या वर्षी आपण पाहतोय समालोचकांसाठी आणि पंचांसाठी कूलर आहेत, त्यांच्यासाठी हे सरप्राईज गिफ्ट आहे। आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल रजनीताई हनुमान शेठ म्हात्रे उपस्थित आहेत, त्यांचं देखील इथे वेलकम करूया। त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय जयवंत भोईर साहेब देखील उपस्थित आहेत आणि सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय सचिन घोडविंदे साहेब देखील उपस्थित आहेत आणि संकेतदादा घोडविंदे साहेब देखील उपस्थित आहेत। या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। तसेच एक दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून 2 दिवस नाश्त्याची व्यवस्था आहे, गोल्डन मॅन आदरणीय दत्ता लोखंडे साहेब देखील उपस्थित आहेत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणपती अप्पाला वंदन करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय। सापाट चषकाचं आयोजन 2 दिवसीय ही स्पर्धा आहे आणि पहिला सामना VCC उसरगर आणि चेरादेव गुरुदत्त सागाव या 2 टीम मध्ये। स्ट्रायकिंगला फलंदाज आहे सचिन म्हात्रे, पंचांचा ग्रीन सिग्नल। सामना सुरू होतोय, गेम ऑन, लेट्स प्ले। दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा, ऑल द बेस्ट, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। टाळ्या होऊन जाऊ दे या स्पर्धेसाठी। सापाट चषक 2025 पहिला चेंडू फुल टॉस, चुकीला माफी नाही, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्या चेंडूवरती येतोय हा षटकार। डीजे मास्टर आपण चेक करूया, हाईट फॅक्टर चेक केलं जाईल। पंचांचा हा रिव्ह्यू आहे निल्सन, यस पंचांचा हा रिव्ह्यू आहे, कारण की दोन्ही टीमकडे एक एक रिव्ह्यू देखील आहे, तो देखील बीमरसाठी, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। पहिला चेंडू फुल टॉस आणि त्याच्यावरती हा षटकार येतो, परंतु हा चेंडू लीगल आहे की नाही ते आपण चेक करूया। षटकार आलेला आहे सचिन म्हात्रेच्या बॅटमधून। इट्स अ फेअर डिलिव्हरी, 6 धावा असतील या चेंडूवरती आणि यस नेक्स्ट मॅच आहे मोठागाव विपक्ष घेसर या 2 टीम मध्ये। मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल। फुलटॉस चेंडू आहे, पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस्टॅमिंग स्ट्रोक आपण पाहिला आणि वाईडिश लॉंगनला नक्कीच क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत। उसरगर टीमचे 12th मॅन विनंती असेल प्रथमेश आपल्या 12th मॅनला आपण पाठवायचं आहे। जर केतन 12th मॅन नसेल तर 2 धावांची पॅनल्टी असेल, कारण की आपल्या संघटनेचा हा नियम आहे। विशाल म्हात्रे असतील आणि केतन म्हात्रे असतील, तेजस म्हात्रे असतील, कालच्या रात्रीमध्ये तेजस म्हात्रेने चांगली गोलंदाजी केली होती। बलाढ्य श्री 11 मोहाची वाडी या टीमला 32 धावांवरती थांबवलं होतं 5 षटकांमध्ये आणि तो सामना देखील जिंकला होता। आणि नक्कीच बघा 12th मॅन इथे उपस्थित नाही आहे आणि आयोजक योग्य ती कारवाई करतील या टीमवरती। तेजस म्हात्रे फुल टॉस चेंडू, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज चिन्मय पाटीलचा खेळ लागतोय। हा पहिला धक्का सागाव टीमला, चिन्मय पाटील 0 वरती बाद। सो मच कुशाल स्पोर्ट्स रिशा 11 सापाड आयोजित आदरणीय पिंटशेठ पाटील असतील, अधिक पाटील असतील, ही A1 जोडी आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हे A1 आयोजन। पहिल्यांदाच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं घडणार आहे की समालोचकांसाठी आणि पंचांसाठी कूलर आहेत। ही संकल्पना पिंटू शेठ पाटील यांची आणि याची कॉपी नंतर भरपूर जण करतील, परंतु पहिल्यांदा
जर ही संकल्पना कोणी राबवली तर त्यांचं नाव आहे आदरणीय पिंटू शेठ पाटील, अधिक पाटील आणि संपूर्ण कुशल स्पोर्ट्स सापार्डे असेल, श्रीशा 11 सापार्डे असेल यांच्या माध्यमातून ही संकल्पना आपण पाहतोय. डीजे मास्टर सचिन देखील सज्ज आहेत. त्यांचं यूट्यूब चॅनल देखील आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, कारण की 27,000 प्लस सबस्क्रायबर आहेत डीजे सचिन कल्याण यांच्या यूट्यूब चॅनलवरती. तेजसने विकेट मिळवली आहे. यावी सबमरीन डिलिव्हरी बॅकफुटला गेले, टॅप करतात चेंडूला, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, मिळते एकच धाव. यस, पंच नक्कीच उपस्थित आहेत, परंतु सचिन म्हात्रे जे ऑफिशियल पंच आहेत SP पॅनलचे, परंतु ते इन ॲक्शनमध्ये आहेत, त्यामुळे नक्कीच आमचे आयोजक निल्सन मडवी स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. यावीस चांगला चेंडू, शॉट फाईन लेगला, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, आउटफील्ड फास्ट आहे, फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार येतोय सचिन म्हात्रेच्या बॅटमधून. टायटल सॉन्ग आपण ऐकलं या स्पर्धेचं. खऱ्या अर्थाने पिंटू शेठ पाटील असतील, अधिक पाटील असतील, विघ्नेश मडवी असतील, निल्सन मडवी असतील, संपूर्ण नक्कीच कुशल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापाड संघ असेल, ग्रामस्थ मंडळ सापाड असेल यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतंय, डीपमध्ये फिल्डर येत आहेत प्रथमेश, चांगलं क्षेत्ररक्षण आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे सागाव या टीमची 1-14. थँक्यू सो मच डीजे मास्टर. खऱ्या अर्थाने भरघोस पारितोषिक आहेत विनोद पाटील सर या स्पर्धेमध्ये. आदरणीय पिंटू शेठ पाटील यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अधिक पाटील असतील, निल्सन मडवी असतील, विघ्नेश मडवी असतील आणि संपूर्ण सापाड संघ असेल. यस, जेव्हा तुम्ही रनिंग बिटवीन द विकेट करता तेव्हा नक्कीच बाजूने करायचं आहे, हेच म्हणणं आहे निल्सन मडवी यांचं. नेक्स्ट मॅच मोठा गाव आणि घेसर या 2 संघांमध्ये असणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. खऱ्या अर्थाने आपल्या व्यासपीठावरती या उद्घाटन सोहळ्यासाठी आदरणीय सचिन घोडविंदे साहेब इथे उपस्थित होते. त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट, कार्यकुशल नगरसेवक जयवंत भोईर साहेब देखील उपस्थित आहेत आणि नक्कीच रजनीताई हनुमान शेठ म्हात्रे मॅडम देखील इथे उपस्थित आहेत, ज्या समाजसेविका आहेत गौरीपाड्याच्या. आणि संकेत घोडविंदे साहेब देखील उपस्थित आहेत. दत्ता लोखंडे साहेबांच्या माध्यमातून 2 दिवस नाश्त्याची व्यवस्था आहे. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी बघा 2 धावांची पॅनल्टी असेल. 12th मॅन नाही आहे उसरगर या टीमचा, त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी असेल. आणि त्या 2 धावा आपण ऍड करतोय स्कोर कार्डमध्ये. धावसंख्या 16. तर आपण वळूया व्यासपीठावरती. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय पिंटू शेठ पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण जयवंत भोईर साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट, कार्यकुशल नगरसेवक आदरणीय जयवंत भोईर साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. ऋतिक संते आहेत दुसऱ्या षटकामध्ये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. आपल्या व्यासपीठावरती आपण सन्मान करतोय. मुख्य व्यासपीठावरती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट, कार्यकुशल, दमदार नगरसेवक आदरणीय जयवंत भोईर साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती.
सामना देखील सुरू आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय पिंटू पाटील साहेब आणि अधिक पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करतोय. ओव्हर द विकेटने ऋतिक संते ऑन साइडला लॉफ केलाय. डीप मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतो फलंदाज. सचिन म्हात्रेचा खेळ लागतोय. हा दुसरा धक्का सागाव या टीमला. विकेटचं पतन आणि न्यू बॅट्समन येत आहेत. रोहित भोईर चौथ्या क्रमांकावरती विकेट मिळवली आहे ऋतिक संतेने. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न फसला. येतो हा डॉट बॉल. आदरणीय सुप्रसिद्ध उद्योजक आणि सरपंच डोहाळे गावचे आदरणीय सचिन घोडविंदे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून सचिन घोडविंदे साहेबांची ओळख आहे. कार्यसम्राट सरपंच आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय पिंटू शेठ पाटील आणि अधिक पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. 21 धावा या षटकामध्ये आल्या. 5 धावा आणि 1 विकेट देखील मिळवला ऋतिक संतेने. 2 धावांची पॅनल्टी देखील आहे ती देखील आपण ॲड केलेली आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 21. आदरणीय सचिन घोडविंदे साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय. त्यानंतर संकेत घोडविंदे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. संकेत घोडविंदे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. गोलंदाजी मार्कवरती सेकंड स्पेलमध्ये येत आहेत तेजस. ऑन साइडला फटका चांगले. क्या बात आहे. आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट स्पेक्टॅक्युलर फिल्डिंग. या 3 धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. क्या बात आहे. चांगली फिल्डिंग आपण पाहिली. मिड विकेट बाउंड्री लाईन वरती मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या आहे 22. दत्ता लोखंडे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. गोल्डन मॅन आहेत आणि दत्ता लोखंडे साहेबांचा इथे आपण विशेष सन्मान करूया ज्यांच्या माध्यमातून 2 दिवस नाश्त्याची व्यवस्था आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा इथे आपण विशेष सन्मान करूया. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवरांचं देखील आपण इथे स्वागत आणि सन्मान करतोय. पुन्हा एकदा क्रॉस बॅटे स्ट्रोक आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. 1 धाव झाली पूर्ण. चांगले क्षेत्ररक्षण. मिळते फक्त 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 23. 23 धावा धावफलकावरती आहेत. तेजस म्हात्रेच हे 3रं षटक सुरू आहे सेकंड स्पेलमध्ये. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. प्रथमेश फार वेगाने आले होते चेंडूवरती. मिळते फक्त 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे 3रं सुरू आहे. नक्कीच सचिन घोडविंदे साहेबांचं मनापासून आभार मानतो. आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि मोलाचं सहकार्य केलं
ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी कार्यसम्राट सरपंच आदरणीय सचिन घोडविंदे साहेब त्यांच्या सोबत आदरणीय संकेत घोडविंदे साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार इथे उपस्थित होता या उद्घाटन सोहळ्यासाठी। आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव कुमारी कस्तुरी रजनीताई हनुमान शेठ म्हात्रे मॅडम इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। खऱ्या अर्थाने शिवा आणि मल्हार या बैलाच्या मालकीन आहेत, ताईंचं इथे आपण स्वागत करूया, कारण की कुमारी कस्तुरी हनुमान शेठ म्हात्रे या नावाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये असलेली ही जोडी आहे शिवा आणि मल्हार। पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26 धावा। 3 षटकांमध्ये 26 धाव बनवल्यात प्रथम बॅटिंग करणाऱ्या सागाव या टीमने। सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये विनोद पाटील सर टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली होती उसरगर या टीमने आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी, कारण की इन्फॉर्म संघ आहे सागाव संघ। मोठगाव चषकामध्ये देखील हा संघ टॉप 3 मध्ये दाखल झाला होता, परंतु या मॅचमध्ये थोडासा का होईना बॅकफूटवरती आलाय। गिअर चेंज करावा लागेल, टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल। या सीझनमध्ये चिन्मय पाटील खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि तो शून्यावरती बाद झालाय या मॅचमध्ये, त्यामुळे संघ थोडासा बॅकफूटवरती आहे, परंतु रोहित सारखा फलंदाज विस्फोटक फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती आहे। एक चांगला खेळ त्याला करावा लागेल। सूरज भोईर त्याच्यासोबत आहेत, दोन्ही फलंदाज विस्फोटक आहेत। 12 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंगमधील आणि 12 चेंडूंमध्ये कमीत कमी 30+ धावा बनवावे लागतील, कारण की समोर उसरगर संघ आहे। कॅप्टन अधिक पाटील आहे तो ऑलराउंडर आणि गाजवतो लय डेंजर आणि गाजवतो लय डेंजर आणि गाजवतो लय डेंजर। संघाचा भार आहे त्यांच्यावर, आमचा पिंट्या पाटील स्पॉन्सर, आमचा पिंट्या पाटील स्पॉन्सर, गाव गाजवतो गावाचा। मच क्या बात है डीजे मास्टर। या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय पिंटेशेठ पाटील अधिक पाटील यांच्या नावाचं गुणगान गाणारे हे गीत आपण ऐकलं। सापाड गावातील, उंबारडे गावातील, उसरगर गावातील किंवा सागाव गावातील कोणी मान्यवर जरी ते उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती पंढरीनाथ मडवी साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या सापाड चषकामध्ये। 4थ्या षटकामध्ये येतो गोलंदाज केतन म्हात्रे। लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला, चेंडू पडल्यानंतर जवळजवळ 1.5 ते 2 फूट चेंडू वळण घेतलंय आणि सरळ जाऊन विशाल म्हात्रे यांच्या हातामध्ये विसावलाय। येतो हा डॉट बॉल। सूरज भोईर आणि रोहित भोईर ही जोडी नक्कीच मैदानावरती आहे। टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल, ऑन साइडला पुल केला, डीप मध्ये फिल्डर आहे तेजस म्हात्रे। क्या बात आहे, चांगले क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी, ऑन द स्टंप फेकी, ॲक्युरेट फेकी डीप मधून येते। धावसंख्या 1 ने पुढे जाईल 27। सापाड गावातील, उंबारडे गावातील, त्यानंतर सागाव गावातील आणि उसरगर गावातील कोणी मान्यवर जर इथे उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। रजनीताई हनुमान शेठ म्हात्रे मॅडम इथे उपस्थित आहेत, समाजसेविका गौरी पाड्याच्या आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती। महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील नक्कीच एक खूप मोठं नाव आहे कुमारी कस्तुरी हनुमान शेठ म्हात्रे या नावाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये असलेली ही जोडी आहे शिवा आणि मल्हार। आणि या स्पर्धेसाठी ताईंच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये ची देणगी आम्हाला लाभलेली आहे आणि त्यांचं देखील आपण करूया विशेष आभार आणि ताईंचा इथे आपण सन्मान करूया।
दानशूर दाते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नेहमीच प्रेम राहिलेलं आहे या स्पर्धेवरती आणि त्या प्रेमाखातीर या स्पर्धेमधील रोख रक्कम दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये लाभलेले आहेत या आयोजन समितीला. आणि ताईंचा इथे आपण सन्मान करूया. ताईंसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. शिवा आणि मल्हार या बैलाच्या त्या मालकीन देखील आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुमारी कस्तुरी हनुमान शेठ म्हात्रे यांची नक्कीच या नावाची ओळख आहे महाराष्ट्र बैलगाडी शर्यतमध्ये. केतन यावेळी व्ही शेप मध्ये खेळताय क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. सिक्सर नक्कीच 70-70 चे हे चेंडू आहेत आणि त्यांची टॅगलाईन आहे लगा तो 6 आणि तो षटकार आपण पाहतोय फलंदाज सूरज भोईरच्या बॅटमधून. स्पर्धेमधील दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. त्यांचं देखील आपण करूया विशेष आभार. अजून एक चांगला स्ट्रोक आणि त्याच्यावरती देखील चौकार येतोय. षटकारानंतर चौकार लगावलाय सूरज भोईरने. चांगली बॅटिंग करतायत धावसंख्या टॉस साठी विनंती असेल मोठागाव आणि घेसर. मोठागाव या टीमचे संगणक इथे उपस्थित आहेत. आई गावदेवी घेसर या संघाचे संगणक आपण टॉस साठी या. गोरख मामा संते यांचे सुपुत्र देखील इन ॲक्शन मध्ये आहेत. काल ते 12th मॅन होते आणि आज प्लेइंग 11 मध्ये आहेत. अप ब्रेका चेंडू आपण पाहिला बॅकफुटला गेले स्क्वेअर कट परंतु शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. मिळते एक धाव आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 39 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. चला विनंती असेल घेसर या टीमच्या कॅप्टनला की आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच आई गावदेवी घेसर आणि मोठागाव या 2 संघांमध्ये असेल. मोठागाव या टीमचे संगणक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल घेसर या संघाचे संगणक आपण देखील लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या. उसरगर या टीमला ही विनंती आहे की आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. बघा या स्पर्धेमध्ये कोणतीही कमी नाहीये. पिंटू शेठ पाटील असतील, अधिक पाटील असतील, विघ्नेश मडवी असतील, निल्सन मडवी असतील, कुशल स्पोर्ट्स, रिषा 11 सापाड संघ असेल, ग्रामस्थ मंडळ सापाड असेल यांच्या माध्यमातून सापाड चषकाचं आयोजन. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा टॉस होईल तेव्हा दोन्ही संघनायकांना नक्कीच फ्रूट देखील आहेत. नाश्त्याची व्यवस्था आहे आयोजकांच्या वतीने. एक चांगली संकल्पना आपण पाहतोय आयोजकांच्या माध्यमातून. मी जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आयोजकांचं. अंतिम षटकामध्ये मिलिंद पाटील येत आहेत या शेवटच्या षटकामध्ये. आणि स्ट्राईक इनला फलंदाज सूरज भोईर आहे ज्याने 1 षटकार 1 चौकार लगावलाय. खूप चांगली बॅटिंग तो करतोय. मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट आहे, ट्रॉफी आहे आणि त्यानंतर फ्रूट देखील आहेत. एक चांगली संकल्पना नक्कीच आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. कोणतीही कमी नाहीये. जरी ही स्पर्धा 2 दिवसांची असली तरी देखील असं वाटतंय की ही स्पर्धा 7 ते 8 दिवसांची आहे. ज्याप्रमाणे पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे, दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे, एकूण 1.5 लाख रुपये पारितोषिक आहे. यावेळी लाईन पाहावी लागेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि वाईट +1 मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. यस
बॅट्समनलाही सूचना असणार आहे, जेव्हा आपण रनिंग बिटवीन द विकेट करता तेव्हा नक्कीच बाहेरून करायचं आहे. आणि रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे, आपण चेक करूया. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. पंचांनी वाईट चेंडू घोषित केला होता, त्याला चॅलेंज केलं आहे सागाव या टीमने. वाईटवरती प्लस आली आहे, परंतु हा चेंडू नो आहे की नाही ते आपण बघायचं आहे. त्यासाठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. किरण थळे आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय. पंच नो बॉल आहे, नो +1 आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 2 पुढे जाईल 42. 42 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. सूरज भोईर ज्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आलाय. 22 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. फ्री हिट. यावेळी लोअर फुल टॉचने ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक केतन म्हात्रे उपस्थित आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 43 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. घेसर आणि मोठा गाव या 2 संघांमध्ये या पुढील सामना होईल. श्रीषा देखील उपस्थित आहे. अधिक पाटील यांची प्रिन्सेस आणि तिच्या नावाने कित्येक वर्ष आपण पाहतोय. कुशल स्पोर्ट्स श्रीषा 11 हा संघ लेग बाईच्या स्वरूपात मिळते 1 धावा. धावसंख्या 1 पुढे जाईल. 44 धावा. 44 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक मिलिंद पाटील यांचं. यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. गॅप मधून क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखणा फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. दोन चेंडू शिल्लक आहेत या अंतिम षटकातील. धावसंख्या आहे 48. 2 चेंडू शिल्लक. फुल टॉस त्याला पाठवलाय मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर सागाव गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडी स्ट्रोक षटकार. मॅच 50 कंप्लीट. 54 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम चेंडू शिल्लक. अजून एक तडाखा पाहायला मिळतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा षटकार आणि शेवट गोड केलाय सागाव संघाने. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 60 आणि जिंकण्यासाठी 61 धावांची गरज असेल VCC उसरगर या टीमला. टॉस करूया. आई गावदेवी घेसर आणि मोठा गाव या 2 संघांमध्ये हा सामना असेल. आदरणीय भास्कर भंडारी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. श्रीषा देखील आहे. खऱ्या अर्थाने अनेक वर्ष तिच्या नावाने हा संघ आपण पाहतोय. अधिक पाटील यांची प्रिन्सेस
आणि आपण टॉस करूया भास्कर भंडारी साहेबांच्या शुभ हस्ते. दोन्ही संघटक इथे उपस्थित आहेत. करतमाल प्रसन्न मोठा गाव आणि आई गावदेवी घेसर छापाचा कॉल आहे आणि आलाय छापा. टॉस जिंकलेला आहे करतमाल प्रसन्न मोठा गाव या टीमने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल साहेबांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचं. यस नक्कीच भास्कर भंडारी साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया फ्रूट. खऱ्या अर्थाने ही संकल्पना आहे नाश्त्याची व्यवस्था आहे आयोजकांच्या वतीने. नक्कीच संघांना टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल. डिसिजन पेंडिंग ठेवतो टीमला विचार. निर्णय पेंडिंग आहे. खऱ्या अर्थाने 5 षटकांचा सामना आहे. अनिकेत एक मिनिट या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल कारण की सापाट चषकाचं आयोजन आपण पाहतोय. 2 दिवसीय ही स्पर्धा आहे. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल. ऑर्गनायझेशन तर जाम चांगली आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल थँक्यू बोलतो. तर नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे दुर्वेश मडवी. नक्कीच आमच्या सोबत आहेत मिस्टर GTC जल्पेश भोईर यांचं देखील इथे आगमन होत आहे. दुर्वेश टॉस गमावलाय. प्रथम बॅटिंग करावी लागेल. 5 षटकांचा सामना आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. तुम्ही देखील आयोजक आहात. तुमच्या माध्यमातून देखील या सीझनमध्ये खूप मोठी स्पर्धा आपण पाहिली. परंतु या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल. या स्पर्धेमध्ये नक्कीच पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे आणि फक्त 16 ग्रामीण संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. असं आयोजन तर आपल्याकडे पहिल्यांदाच होतं आहे. 12 संघामध्ये 1 लाख आणि 50,000. आयोजन तर खूप सुंदर केलेलं आहे या आयोजकांचं आणि सर्वांचं खूप खूप धन्यवाद. खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक संघाला फ्रूट देखील आहेत. एक चांगली संकल्पना आहे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं घडतं आहे की एखाद्या स्पर्धेमध्ये समालोचकांसाठी आणि पंचांसाठी कूलर आहेत. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल. पिंट्या दादाची संकल्पना तर खूप सुंदर आहे कारण की अशी संकल्पना आपल्याकडे कल्याण डोंबिवलीमध्ये पहिल्यांदाच बघतोय. तर त्यांचं खूप खूप या म्हणजे सर्व आयोजित करताना त्यांना खूप शुभेच्छा देतो. असंच त्यांनी आयोजन करत राहावं. तर नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. टॉस जिंकलाय करतमाल प्रसन्न मोठा गाव या टीमने आणि त्याने स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलेलं आहे आई गावदेवी घेसर या टीमला बॅटिंग करण्यासाठी. आकाश भोईर आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 61 धाव बनवायच्या आहेत या मॅचमध्ये VCC उसरगर या टीमला आणि या 61 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया. आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, आमचे गुरुवर्य, आमचे आदर्श विनोद पाटील सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थैंक यू वेरी मच रोशन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नारायणी नमस्तुते. 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती बापा गणपती बाप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो व स्वागत करतोय तमाम लाडक्या क्रिकेट प्रेमींचं कुशाल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापाड आयोजित सापाड चषक 20-25. विकेटवर कुणी धावू नका अशी सूचना आहे बॅट्समनला. ओहो वेगवान चेंडू पहिलाच बॉल बॅटची एज फलंदाज बाद. रॉयल डकवरती ऋतिक परततोय डगआउटच्या दिशेने.
होती केतन तर निल्सन सगळ्यांची काळजी घेत आहेत, म्हणतात घ्या घ्या द्राक्ष घ्या आणि स्वतःच खात आहेत. तर धावसंख्या धावपलकावरती 0 आणि आपण बघतोय विकेट मात्र 1 गमावलेल्या मैदानावरती VCC उसरगर संघाने. टार्गेट आहे 61चा. धावा सुरुवातीला आल्या नव्हत्या पण नंतर सूरजने खूप चांगलं फिनिश केलं. 39 धावांची खळीदारी साकारली आणि त्यामुळे सागाव एक चांगली धावसंख्या उभी करू शकला. ऑन साईडला टर्न करतात, शॉर्ट लेगला फिल्डर आहे त्या ठिकाणी. डॉट बॉल येतोय. वेदांत यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात आहे. 3 स्पर्धांमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार त्याने मिळवलेला आहे. ओ कट केला झेल, व्हॉट अ कॅच, पॉइंटला जबरदस्त झेल. आणखीन एक धक्का मैदानावरती. धावांचं अकाउंट ओपन झालं नाही पण विकेट मात्र गमावल्या 2. न्यू बॅटर ऋतिक मैदानावरती. केतन बाद झालेले आहे, प्रथमेश गेलेले आहे. तर मला वाटतं टी शर्ट आता काही खेळाडू नाही आहेत त्यामुळे एकमेकाचे टी शर्ट आता घालावे लागलेले आहेत. आणि का खेळाडू येत नाही हा प्रश्न अनेकदा आम्हाला पडतो की तुमची एंट्री फिक्स आहे, तुम्हाला खूप आधी सांगण्यात येतं तरी खेळाडू गैरहजर राहतात. ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न, अपील त्या ठिकाणी झालेला आहे. आणि एक जबरदस्त चेंडू आपण बघतायत. आत्तापर्यंत 4 चेंडू फेकल्यात, 2 डॉट आहे. पहिल्या बॉलवरती विकेट, नंतर डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट. एकही धाव फलकावरती नाही आहे. एकूण 2 विकेट गमावलेले आहेत. प्रथमेश बघूया, दुसऱ्या बॉलवर विशाल मात्र नॉन स्ट्राईक इंडले आहेत. हे षटक मेडन जाते की काय हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. हा देखील गेलाय मागे आणि आता मात्र ही दाट शक्यता निर्माण झाली की हे षटक मेडन गेलं तर फार कठीण होऊ शकतो हा सामना VCC उसरगर संघाला. पॉवर प्लेचं षटक आपण बघतात. वेदांतने 5 डॉट फेकल्यात, त्यामध्ये 2 विकेटही प्राप्त केल्यात. ओ हो पहिलीच मॅच आणि पहिलं निर्धाव षटक. काय जबरदस्त बॉलिंग. वेदांत संदीप पाटीलने विक्रम प्रस्थापित केलाय. सापाट चषक 20-25 मध्ये पहिलं निर्धाव षटक इनिंग मधला आपण बघतायत. हे मेडन ओव्हर वेदांतच्या नावावरती. मामा श्री आहे, क्या बात आहे. करायच्यात 61 धावा. वेदांतने सुरुवात करत अंगामध्ये जबरदस्त केली. त्याने SSC ट्रॉफीमध्ये 13 विकेट घेतले. त्यानंतर आपण बघितलं की धनंजय शैला स्मृती चषक मात्रच्या स्पर्धेत त्याने 9 विकेट घेतले. त्यानंतर त्याने गावदेवी चषक मोठा गावच्या स्पर्धेत 8 विकेट घेतले. 3 वेळा उत्कृष्ट गोलंदाज. एक सामना त्याने आपल्या बॅटने जिंकून दिलेला आहे. असा अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर संदीप पाटील यांचे सुपुत्र किसन पाटील, युवराज पाटील, श्याम पाटील यांचे पुतणे. काय जबरदस्त फॉर्मात. हा चेंडू समोर खेळत आहेत. मिलिंद मात्रे अत्यंत अनुभवी गोलंदाज बॉलिंग मार्गवरती. पहिलाच बॉल मिलिंदने डॉट फेकलेला आहे. 7 चेंडू आतापर्यंत झाले आहेत, एकही धाव नाही आहे. आता जे काही करायचं विशाल मात्रेला करावं लागेल कारण संघामध्ये काही प्रमुख खेळाडू गैरहजर आहेत आणि त्यामुळे हे संपूर्ण जे बर्डन आहे ही जबाबदारी विशालच्या खांद्यावरती.
उडवलाय लॉंग ऑनला, फिल्डर चेंडूच्या खाली, फलंदाज विशाललाही जावं लागेल. आणि काय घडतंय मैदानावरती, तिसरा धक्का लागलाय. आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. पहिलं मेडन ओव्हर आणि या ओव्हरमध्ये 2 बॉलमध्ये एकही धाव नाही. मात्र विशाल परततोय डगआउटच्या दिशेने. मैदानामध्ये तेजस मात्र दाखल होतोय. 3 विकेट गमावलेले. आदरणीय शशिकांतजी शिसवे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सापड चषक 20-25 अत्यंत सुंदर संकल्पना घेऊन कुशाल स्पोर्ट्स, अर्थातच कुशाल म्हटले की पिंटू पाटील यांचे सुपुत्र, मोठे पुत्र. एकूण 3 त्यांची मुलं आहेत. त्यामध्ये आपण जय, साई आणि अशा 3 मुलांमधला सगळ्यात मोठा कुशाल लाडका आहे. आणि नक्कीच पहिला मुलगा नेहमी लाडका असतो. असं नाही की बाकीच्यांवरही प्रेम आहे, पण त्याच्या नावाने हा संघ सातत्याने खेळतो. श्रीशा म्हटले की अधिक यांची सुकन्या, खूप सुंदर ही सुकन्या आपण बघतायत. हा डॉट बॉल. काय घडतं मैदानावरती आपण बघताय. 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. धावा फलकावरती एकही नाही आहे. 9 चेंडूचा खेळ संपन्न झाला. ही खेळपट्टी आता गोलंदाजांना साथ देते का काय प्रश्न पडतोय, कारण पहिल्या इनिंगमध्ये धावा झाल्या. संघर्ष सागावने केलाय. हा चेंडू देखील मागे येतो. धावचीची संधी, डायरेक्ट हिट. आशू त्या ठिकाणी होते फाईन लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण. आणि फायनली VCC उसरकर संघाचं धावांचं अकाउंट ओपन होते. पण हे अकाउंट ओपन होण्यासाठी 10वा चेंडू या ठिकाणी आलेला आहे. 10व्या चेंडूपर्यंत ही प्रतीक्षा करावी लागली. 1 धाव आलेली आहे. स्ट्रायकिंगला बॅटर त्या ठिकाणी प्रथमेश. मिलिंद म्हात्रे ऑन साइडला, फिल्डर चेंडूच्या खाली. सूरज ने जेल डिप्लाय. फलंदाज त्या ठिकाणी होतोय बाद. धक्का लागतोय मैदानावरती 4था. न्यू बॅटर मैदानावरती. न्यू बॅटर प्रणय मैदान दाखल झाला. मिलिंद. ओहो, काय जबरदस्त बघा. जे टॉप ऑर्डरला नाही जमलं ते नवख्या एक उगवत्या सिताराने करून दाखवलंय. हे जो पहिला षटकार प्रणयच्या बॅटमधून. पिंटू पाटील यांची ओळख टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती नेहमीच हे नाव सन्मानाने घेतलं जात आहे. मागचा बॉल षटकार डोकलाय आणि काय जिगरबाज वृत्ती आहे बघा. फार कमी व्हायचं आहे. काहीतरी आय थिंक अंदाज लावला तर 14, 15, 16 वर्षाचा असू शकतो. आणि बघा 4 विकेट गेल्या आहेत. प्रेशर इतका जास्त आहे उसरकर संघावरती की त्याने त्याचा विचार नाही केला. मिलिंद सारख्या एक मुरलेल्या बॉलरच्या अगेन्स्ट त्याने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून आज षटकार ठोकला. संघाची धावसंख्या 7 वरती आपण बघतो. टार्गेट एकूण 61 या धावसंख्येचं आहे. आणि अजूनही आपण बघितलं तर 54 धावा करायच्यात येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा वेदांतला आणलेले आहे. वेदांत फिल्डिंगची रचना बदलत असताना लेदर बॉल प्लेयर आहेत. अनेक स्पर्धा लेदर बॉलच्याही गाजवलेले आहेत. लेदर बॉल तुम्हाला शिस्त शिकवतो. लेदर बॉल तुम्हाला अचूकता शिकवतो. आणि लेदर बॉल तुम्हाला भरपूर चांगल्या पद्धतीने तंत्र शिकवतो. यावेळेस मात्र चेंडू गेला कव्हरच्या दिशेने. काय सुंदर फटका. आणि बघा त्या ठिकाणी काय घडलं. राम आणि 4 धावा आहे तिथे. चेंडू नाही आहे.
बघा आता तुम्ही सांगा, कारण बघा आयोजक निल्सन चेक करू पालव पालव शेवटी आपली भाषा आहे बघा. आपण हसतो बऱ्याचदा, काही लोकांना तर ते आगरी भाषा येत सुद्धा नाही. नाही पण ते रात्री 2-2:30 वाजता आगरी भाषेत कॉमेंट करून काय बघूया काय चेक करूया. पालव बऱ्याच जणांना हे शब्द माहिती नसतील. आगरी काही जण तर आता पूर्णपणे बॉयलर झालेले आहेत. काय पाय पडलाय, डावा पाय पडलेला आहे राम मात्रे. त्या ठिकाणी चेक केले लाईव्हला आपण. धावसंख्या धावपलकावरती 11 धावा आपण बघतोय. वेदांत पंचांचा इशारा चौकार, सुंदर कव्हर ड्राय तेजेच्या माध्यमातून. हो यावेळेस मात्र फाईन लेगला खेळायचा प्रयत्न अश्रू त्या ठिकाणी आहेत. केवळ 1 धाव या दरम्यान मिळेल आणि दुसऱ्या धावेसाठी हो नाही प्रणयला इथे मात्र बघा डायरेक्ट हिट झाला नाही. सचिनकडनंही झालं नाही. सचिन आज दुहेरी भूमिकेत आहे, म्हणजे त्याची दोन्ही बोटं तुपामध्ये आहेत. तो अंपायरिंगही करणार, तो खेळणार देखील आहे. त्यामुळे विघ्नेश मैदानावरती पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय. धावसंख्या धावपलकावरती 12 धावा आहेत. पहिला सामना थोडासा एका बाजूने झुकताना आपण बघतोय, पण एखादा फलंदाजाने जर इथून काहीतरी केलं, मोठ्या प्रमाणात इथून हिटिंग केली तरच काय घडू शकतं. कट करतायत, फिल्डर आहेत पॉईंटला त्या ठिकाणी तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण. सागाव संघ यंदाच्या हंगामात खूप चांगली कामगिरी करतोय. या संघाच्या नावावरती 5 ट्रॉफीज यंदाच्या हंगामामध्ये. SSC ट्रॉफीमध्ये आपण बघितलं सेकंड प्राइज विनर होते. किंग ट्रॉफीमध्ये 4था क्रमांक होता. त्यानंतर श्रद्धांजली चषकमध्ये 3rd, धनंजय शेलार स्मृती चषकामध्ये 2nd प्राइज होती आणि गावदेवी चषक मोठा गावमध्ये कालच 2nd प्राइज विनर हा संघ ठरला आहे. पण पहिल्या क्रमांकाचा अजूनही तो गुंता आहे, तो सुटलेला नाही त्यांना. पण हरकत नाही, कामगिरी चांगली करतायत. गावामध्ये ट्रॉफी येणं फार गरजेचं असतं. 3ऱ्या 4थ्या 5व्या क्रमांकाचे उद्या. यानंतर घेसरला इन ॲक्शनमध्ये बघाल गोरखने मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून यंदा एक बाईक मिळवलेली आहे. हो खराब फिल्डिंग त्या ठिकाणी आपण बघतोय. येतोय हा चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावपलकावरती 18 धावा झाल्यात. वेदांत पहिलं षटक निर्धाव, त्यानंतर आपण बघतायत धावा आलेत या ओव्हरमध्ये. ड्राईव्ह करत आहेत. फिल्डिंग डीपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण येतोय. चांगला तर 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत आणि या 2 धावेच्या मदतीने 30चं षटक संपल्यानंतर धावपलकावरती आहेत. VCC उसर्ग संघाच्या 20 धावा आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये एकही धाव आली नाही. दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या. या ओव्हरमध्ये 13 धावा आपण येताना बघितल्या. यालाच क्रिकेट म्हणतात मित्रांनो. ज्या वेदांतने पाणी घेऊन जायचं आहे, तर ज्या वेदांतने पहिलं षटक निर्धाव फेकलं त्या वेदांतने 13 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. 2 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये प्राप्त झाले होते, पण या ओव्हरमध्ये एकही विकेट नाही, पण 13 धावा आल्यात. यालाच क्रिकेटमधली अनिश्चितता म्हणतात. ज्या गोलंदाजाने निर्धाव षटक फेकलं त्याला मात्र या ओव्हरमध्ये 13 धावा कुटण्यात आल्यात. पण वेदांतने 2 ओव्हरमध्ये 13 धावा दिल्यात. इकॉनॉमिकल रेट त्याचा 6.5चा राहिला आहे. पाणी घेऊन जा लवकर, बघा वेळ जास्त घेऊ नका आणि तयार राहा. पहिला सामना मला माहिती आहे काही जणांना ही जबाबदारी घेताना थोडा वेळ लागेल, पण एकदा जशा मॅचेस सुरू होतील जा पाणी घेऊन जा. स्पर्धा आपण बघतायत कुशल स्पोर्ट्स, शीशा 11, सापाड आयोजित. सापाड चषक 20-25 दिवस पहिला. अत्यंत सुंदर संकल्पना. मॅन ऑफ द मॅचच्या माध्यमातून भरघोस बक्षिसं दिली जातील. त्याचबरोबर पहिल्यांदा अंपायर आणि कॉमेंटेटरसाठी हे टॉवर फॅन अर्थातच ज्याला आपण कूलर म्हणतो ते आणलेले आहेत आणि ही पहिली संकल्पना राबवणारे पिंटू पाटील असणार आहे. याची नोंद भविष्यात नेहमी घेतली जाईल. खरं तर कोणी काय कुठल्या अपेक्षेने काम करत नसतो. हा कूलर म्हणजे कॉमेंटेटरला किंवा अंपायरला देण्यामागचं एकच कारण आहे की प्रत्येकाला खेळाडूला मिळतात. अनेक ठिकाणी चर्चा होतात की कॉमेंटेटरला अंपायरला कधी बक्षिसं दिली जात नाही. खरं तर त्यांना त्यांचं मानधन मिळत असतं, पण हे प्रेम असते. प्रेमाबाई या भेटवस्तू पिंटू पाटील यांनी कॉमेंटेटर अंपायरसाठी आणलेले. सचिन म्हात्रे यांनी सकाळी चॉईस केला आहे कुठला कूलर पाहिजे. 2 कंपन्याचे
त्या ठिकाणी कूलर आहेत, सूर्याचे आहेत, सूर्या प्रो आहे. सचिन यानंतर अंपायरिंगच्या भूमिकेत दिसेल तुम्हाला रोहित. हो सुंदर फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, काय फिल्डिंग करतायत बघा. मिलिंद 40 प्लस झालेले आहेत पण आजही तो फिटनेस आहे मिलिंदही. लेदर बॉल भरपूर मिलिंद खेळत असतो. चिन्मयला लेदर बॉलमध्ये आपण खेळताना बघितलेलं आहे. हो शफून करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. सामना एका बाजूने पूर्णपणे झुकलेला आहे. पारडं जड आहे सागावचं. एक वेळ अशी होती की सागावला 50 धावा होतील की नाही प्रश्न होता पण कुणीच नव्हतं बॉलिंगला म्हणून मिलिंद आला बॉलिंगला आणि मिलिंदने रेग्युलर बॉलर नसतानाही गोलंदाजी करण्याचा तो धाडस केला. धावा भरपूर खर्च झाल्या. मिस टायमिंग जेलची शक्यता आहे. सूरज त्या ठिकाणी येत आहेत आणि सूरज आहे तो मुमकिन आहे. भोईर परिवारातील सगळे खेळाडू ज्यांचा इतिहास राहिला आहे. स्वर्गीय गोरक्षनाथ आमचे भोईर मामा जे रितेश आणि रोहित यांचे वडील ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होते. सूरजचे वडील सतीश भोईर यांनी दर्जेदार क्रिकेट गुरुदत्त सागावसाठी खेळलेले आहे. सुनील भोईर असतील हे देखील या संघासाठी खेळलेले जे 40 प्लस खेळत आहेत. टॉस मोठा गावने जिंकलेला आहे. यानंतर मोठा गाव संघ फिल्डिंग करणार आहे आणि गावदेवी गेसर यंदा जवळजवळ 6 ते 7 ट्रॉफीज गेसरच्या नावावरती आहेत. गेसर संघ जबरदस्त फॉर्मात आहे. मोठा गाव संघ देखील तयार आहे. या संघात देखील काही उभरते सितारे बघायला मिळत आहेत. ते स्वतःला सिद्ध करत आहेत. ओमकार चांगली कामगिरी करतोय. ओम देखील इन ॲक्शनमध्ये असणार आहे. अनिकेत इम्प्रेस करतोय. बॉलिंग मार्कवर रोहित. बॅटिंगसाठी मिलिंद आलेले आहे. धावा एकूण आपण बघतो धावफलकावरती 20. आडव्या बॅट निघण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती. आणि उद्या सापाडचा रेबल आणि अडिवलीचा मथुर इथे येणार अशी माहिती मिळालेली आहे. मिस टायमिंग, खूप मागे फिल्डर. वॅकॅन एरियामध्ये चेंडू पडतोय. उसाटण्याच्या मैदानावरती आपण बघितलं रायफलला, त्याचबरोबर मथुरला. आणि बैला आता कुठे आहेत माहिती नाही. घाटावर मथुर आहे बहुतेक इथे आहे. शेवटी जे बैलगाडा प्रेमी आहे त्यांना बरोबर माहिती आहे. मथुर प्रेमी आहे जे त्यांना सगळ्यांना माहिती आहे कुठला बैल कुठल्या ठिकाणी आहे. विचारा त्यांना लगेचच सांगतील. बॉलिंग मार्कवर रोहित पुन्हा एकदा. आत्तापर्यंत 5 बॉल 1 ड्राईव्ह करतायत. फिल्डर त्या ठिकाणी आहे डीप कव्हरला. राम चांगलं क्षेत्ररक्षण राम मात्रेचं. अशा प्रकारे हे षटक या ठिकाणी संपन्न होत आहे. या षटकात केवळ 2 धावा आल्या. धावफलक होती 22. टार्गेट 61 म्हणजे अजूनही 39 धावा इथून करायच्या आहेत आणि 39 करण्यासाठी 7 चेंडू. पहिल्या ओव्हरमध्ये एकही धावा आली नाही. 2 विकेट आल्या. मिलिंदने 7 धावा दिल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये वेदांत पुन्हा आला. दुसऱ्या स्पेलमध्ये त्याने 13 धावा खर्च केल्या. रोहितने केवळ 2 धावा दिलेल्या आहेत. खेळपट्टीवरती थोडंसं मॉइश्चर आपण बघतोय. थोडीशी ओलसर आपल्याला दिसते. त्यामुळे कोणी खेळपट्टीवरती धावू नका जास्त. जसं जसं ऊन वाढेल ही खेळपट्टी आणखीन ड्राय होईल, सपाट होईल. सपाट तर आहेच, ती ड्राय होईल, सुकेल आणि आणखीन टणक होईल आणि त्यामुळे गोलंदाजांना आणखीन वेग तिथे मिळू शकतो. बॅटिंगसाठीही ती पोषक ठरू शकते. आज गोरख मामा संत यांचे पुत्र देखील मैदानात उतरले अशी माहिती आम्हाला मिळाली. गोरख मामाने अंडरआर्मचं विश्व हलवून ठेवलं होतं एकेकाळी. सध्या गोल्डन मॅन म्हणून फेमस आहेत. भरपूर बक्षिसं लावत असतात उत्सर्गर संघाला म्हणा किंवा इतर संघांसाठी. चला जास्त वेळ घेऊ नका. मोठा गाव संघ तयार आहे. करतमाल 11 मोठा गाव संघ मैदानात खेळणार आहे. डॉट बॉलने सुरुवात त्या ठिकाणी करतोय सूरज भोईर. काय जबरदस्त बॅटिंग केली सूरज. यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात आहे सूरज. 74 धावा केल्या होत्या. किंग ट्रॉफीमध्ये बेस्ट बॅट्समन होता. अफलातून खेळ रितेश भोईरचाही राहिला. स्वर्गीय धनंजय शिला स्मृती चषकमध्ये. आज राहुल जाधवलाही आपण इन ॲक्शनमध्ये बघतोय. त्याचबरोबर योगेश पाटील देखील टीममध्ये आहेत.
तर राहुल नाही आहे टीममध्ये आज. तर कामामुळे बरेचसे खेळाडू क्रिकेटपासून दूर आहेत. प्रत्येकाचा आपापला व्यवसाय. मिलिंदलाही भरपूर कामं असतात. आम्ही मिलिंदकडे भावी नगरसेवक म्हणून नेहमी बघत असतो. खूप मोठं कार्य मिलिंदचं. सगळ्यांना घेऊन चालणारा हा व्यक्ती. नक्की त्याला राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय. ऑन साईडला चेंडू गेला अलंग द ग्राउंड. केवळ औपचारिक त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. 4 चेंडू आत्तापर्यंत झालेले आहेत. या अखेरच्या ओव्हरची धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 25 धावा झालेल्या आहेत. तर 2 चेंडू या ठिकाणी शेष आहेत. मयूर, ऋषभ तयार झाले. साहिल तयार झाला आहे. मंथन, आमचा MSD धोनी मोठा गावचा तयार आहे. वीरनाथ आणि लालू त्याचे भाऊ बघत असतील. नेहमी शुभेच्छा देतात संघाला. 1 चेंडू आता मात्र शेष आहे. चौकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 29. अखेरचा चेंडू. सामना पूर्णपणे 1 साइडेड झाला. त्यामागचं कारण आहे VCC उसर्ग संघाने 60 धावा खर्च केला, पण त्याला प्रत्युत्तर देताना पहिलं षटक निर्धावलं आणि तिथून तो धावा. तर बघा सामना आयोजकांची सूचना मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मैदानावरती उतरण्याआधी प्रवेश फी तुमची निश्चित करा असं पिंटू पाटील यांचं सांगणं आहे. ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय.